आनंदी बसलेली असताना तिच्या मनात विचार आले त्याच्याविषयी. ते शुद्धीत आलेले तेव्हा खूप आनंद झाला होता मला, पण मी या गोष्टीचा विचार नव्हता केला. ते शुद्धीत आल्यावर कायमचे इथून निघून जातील. गेले ते निघून इथून, तेही कधी परत न येण्यासाठी. ती एकटीच मागच्या दारावर बसून त्याच्या विचारात, त्याच्या आठवणीत रडत होती आता. अवकातीपेक्षा जास्त स्वप्न पाहिलं तर कपाळ मोक्ष तर होणारच असं वाटत होतं तिला. त्याच्यापुढे ती स्वतःला कमी मानत होती. त्यांच्यासाठी फोर व्हीलर कार इथे या गावात आली म्हणजे ते नक्कीच कोणीतरी मोठा व्यक्ती, पैसेवाला असू शकतात. ती स्वतःच्या मनाची समजूत काढत म्हणाली, ते निघून गेले म्हणून माझं आयुष्य थांबणार नाही. त्यांचा विचार नको करायला मला. मी का वेडी आस मनाला लावून त्यांचा विचार करत बसले. ते शहरात राहणारे इथे कसे राहणार होते? माझ्या मनातील त्यांचे विचार जायला हवेत. ते थोडे कोणी नातेवाईक होते आमचे, ते तर कोणीच लागत नव्हते. मग कशाला जास्त विचार करते मी त्यांचा? मला त्यांचा विचार नको करायला ठरवून तिने मनाशी खुणगाठ बांधली. पण वेड्या हृदयाला कुठे कळत होतं काही? ते तर तिच्याही न कळत कधी गुंतलं त्याच्यात, ते तिलाही कळलं नाही. सगळ्यांना कुठे भेटतं कृष्णाचं प्रेम? कितीतरी मीरा असतील ज्या एकतर्फी प्रेमाच्या आगीत होरपळून निघत असतील. त्याच्यासोबत घालवलेला वेळ, त्याच्यासोबतच्या आठवणी पुरेशा होत्या तिला. मी म्हटलं होतं त्यांना पोहोचल्यावर कॉल करा, पण नाही, तेही नाही केलं त्यांनी. त्यांना तर असं झालेलं, इथून कधी निघून जातोय, इथून गेले आणि लगेचच विसरले ते मला. मी काहीच नाही केलं का त्यांच्यासाठी? इतकं कोणी स्वार्थी कसं असू शकतं? तेवढ्यात तिच्या बाबांनी तिला आवाज दिला. आनंदी! तिच्या विचाराची तंद्री भंगली बाबांच्या आवाजाने. आनंदी, बस आली गावात, तुला कॉलेजला जायचं होतं ना? बाबा, बस सुरू झाली? ती म्हणाली. हो झाली बाबा म्हटलं तिला. बरं वाटलं बस सुरू झाली म्हणून तिला. तू कॉलेजला जा आज. आता आवर लवकर, पुढच्या गावावरून बस परत येण्या अगोदर तू बस स्टँडला जा, नाहीतर बस चुकेल तुला. हो बाबा, जाते मी, ती बोलून पटापट तिचं आवरू लागली. बाबा, मी आता काही दिवस शालूच्या घरी राहीन, तुम्ही तुमची काळजी घ्या. तिचे बाबा हो म्हणाले. तू राहा शालूकडे, माझी काळजी नको करूस, तू अभ्यासावर लक्ष दे. हो बाबा बोलून ती धावत पळत घराबाहेर पडली. आज सकाळी फ्रेश होऊन तो ऑफिसला निघालेला त्याला पाहून सीताने त्याला आवाज दिला. धैर्य, ऑफिसला निघालास? त्याआधी नाश्ता करून मग जा. झालं सकाळी सकाळी किती ती काळजी? काळी मांजर आडवी आली आता, दिवस बेकार जाणार. धैर्य म्हणाला तिला. प्रमोद त्याला आवाज देतो. दादा, मी येतो तुझ्यासोबत ऑफिसला. कशाला? तो त्याच्याकडे रोखून पाहत म्हणतो. दादा, असं काय बोलतोस? तू इथे नव्हतास तेव्हा कंपनीचा बॉस म्हणून मीच कंपनी सांभाळली. प्रमोद बोलतो. लांडग्याला तो सिंहासारखा दिसतोय असं वाटलं, तरी तो कधी सिंह नसतो होत. सीता आणि प्रमोदला त्याच्या टोमण्यांचा खूप राग येतो. तरी प्रमोद त्याच्यासमोर येऊन बोलतो. दादा, तू उगाचच चिडतोयस माझ्यावर. धैर्यने तर सरळ त्याच्या जोरात कानाखाली ठेवून दिली. तो गालावर हात ठेवून धैर्यकडे पाहत राहिला. धैर्य आता प्रमोदची कॉलर पकडून बोलला. तुला काय वाटलं? मला काहीच माहिती नाही. तूच केलंस माझ्यासोबत सगळं, तुझ्या ह्या कपटी आईसोबत मिळून. अरे दादा, काय बोलतोय तू? प्रमोद नाटक करत म्हणाला त्याला. धैर्य, काही काय बोलतोस? सीताही आता धैर्यावर रागावली. ओय बस कर, मी नाही त्यातली आणि कडीला वाचली. धैर्य प्रमोदची कॉलर सोडून त्याला जोरात जमिनीवर ढकलून देत सीताला म्हणाला. काय करतोस धैर्य? भाऊ आहे तुझा तो छोटा. किती बोललं तुला तरी लाज शरम अजिबात नाही ना? जबरदस्ती घरात घुसून माझ्या आईची जागा घेणारी कपटी बाई आहेस तू. तू आणि तुझा हा मुलगा माझा कोणीच लागत नाही. तुम्ही आश्रित आहात, माझ्या तुकड्यावर जगणारे. लेकाला लागलं तसं झुमरी वाटतं मिरची नाकाला तुझ्या. मांजर चोरून दूध पिते तेव्हा तिला वाटतं मला कोणीच पाहत नाही, पण तसं नसतं. उलट तिने दूध पिताना डोळे बंद करून घेतल्यामुळे तिला आजूबाजूचं कोणी दिसत नसतं, पण तिला मात्र सर्वच पाहत असतात. तुमच्या कर्माची शिक्षा तुम्हाला नक्कीच मिळणार.
तो दिवस लवकरच उजडेल, तोपर्यंत एन्जॉय करा. धैर्य कारखान्याच्या पैशावर बोलून धैर्य निघून गेला. सीता जमिनीवर पडलेल्या प्रमोदला उठवून खुर्चीवर बसवते. आई, आपण वाघाच्या जबड्यात हात घातला आहे. तो आपल्यावर झडप टाकल्याशिवाय शांत नाही बसणार. प्रमोद म्हणाला, तू शांत हो. सीता प्रमोदला जरी बोलत असली तरी ती आता धैर्याचा अवतार पाहून घाबरलेली. हेमा बोलते, आत्या, पाहिलं नाही या धैर्याला कसा वागतो तो. त्याच्या रागात जळून भस्म होईल मी. ती घाबरून म्हणाली, या वाघाच्या पिंजऱ्यात आणून ठेवलंस आत्या तू मला. तिचं कॉलेजला जाणं चालू झालं. ती अभ्यासात गुंतली. MBAची तिची फायनल एक्झाम देखील झाली. काही दिवसांनी तिचा रिझल्ट आला. ती चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाली. ऑफिसला जाऊन प्रमोदने घातलेला गोंधळ धैर्याने निस्तरला. धैर्याच्या गैरहजेरीत कंपनीचे शेअर्स पडलेले ते त्यांनी पूर्ववत केले. धैर्य नव्हता म्हणून कंपनीत कोणीच कोणत्याही प्रोजेक्टवर डील करायला तयार होत नव्हतं. 2-2.5 महिन्यात धैर्याच्या कंपनीचं फार मोठं नुकसान झालेलं. पण धैर्य पुन्हा कंपनीत आल्याची बातमी कळताच अनेक कंपनींनी समोरून धैर्यासोबत महत्त्वाच्या प्रोजेक्टवर डील करण्यासाठी हात पुढे केले. त्यामुळे कंपनीची त्याच्या गैरहजेरीत झालेली दयनीय स्थिती पूर्ववत झाली. या सर्व व्यापात तो तिला विसरला नव्हता. त्याच्या मनात ती कायमच होती. तिला भेटण्याचा अनेक वेळा त्याने विचार केला होता, पण काही कारणास्तव नव्हता गेला तो भेटायला. 4 महिन्यानंतर ती बस स्टँडला तिची मैत्रीण शालूसोबत बसची वाट पाहत उभी होती. तेवढ्यात तिची नजर बाकड्यावर बसलेल्या आजीवर पडली. ती आजी म्हणजे धैर्याची आऊ होती. आजी कसं तरीच करत होत्या ते पाहून आनंदी म्हणाली, शालू, बघ ना, त्या आजींची तब्येत ठीक नाही वाटतं. तसं शालू म्हणते, गप ग आनंदी, तू शांत बसशील का तू? तुला दुनियाभरच्या लोकांची काळजी असते. हे तुझं गाव नाही, ही मुंबई आहे. इथे कोणी कोणाला मदत नाही करत. शालू म्हणाली, शालू, ही मुंबई असली म्हणून काय झालं? आपण माणसं आहोत. माणसांसारखं वागून एकमेकांना मदत करायला हवी ना आपण. तू थांब, मी आलेच बोलून आनंदी त्या आजीजवळ आली. आजीचा पेहराव आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज पाहून त्या खूप श्रीमंत घरातल्या वाटत होत्या. पण आता त्यांना काहीतरी होत होतं हे नक्की. आजी, काही होते का तुम्हाला? मी काही मदत करू शकते का तुमची? तसं आजीने चकित होऊन समोर तिच्याकडे पाहिलं. त्याचं कारण म्हणजे तिचं प्रेमाने आजींना मदतीविषयी विचारणं आणि तो तिचा गोड मंजूळ आवाज. आजी, अहो, मी तुम्हालाच विचारलं, मदत करू का मी काही तुम्हाला? अशा का चकित होऊन पाहत आहात माझ्याकडे? माझा BP वाढलाय, त्यामुळे अस्वस्थ झाले मी. ते BPची गोळी खायला विसरलेले, पण आता खाल्ली मी गोळी, वाटेल मला बरं. आजी म्हणाली, हो का? मग ठीक आहे. आनंदी म्हणाली, कोण ग तू? इथे एवढ्या माणसांची गर्दी आहे पण कोणी मला विचारलं नाही. तू ओळखतेस का मला? माझी चौकशी केलीस तू ते? आजी, नाही ओळखत मी तुम्हाला. मी पहिल्यांदाच पाहते तुम्हाला. तुम्ही आजारी आहात असं वाटलं मला, म्हणून मी तुमच्याजवळ आली तुमची विचारपूस करायला. त्यासाठी ओळख कशाला हवी? तुम्ही माझ्यासाठी आजीसारख्या आहात. तिचं प्रेमाने बोलणं ऐकून आजीचं मन भरून आलं. खरंच खूप गोड आहेस तू. मला तुझ्याशी मैत्री करायला खूपच आवडेल. करशील का तू माझ्याशी मैत्री? आजीने विचारलं आनंदीला. हो, करेल ना आजी, ती लगेच म्हणाली. तुम्ही एकट्याच आलात का? सोबत कोणी दिसत नाही म्हणून विचारते मी. अगं, घरच्या कारने आलेली मी, पण ड्रायव्हरची बायको प्रेग्नंट आहे. तिचा कॉल आला त्यामुळे त्याला अर्जंट तिच्याकडे जावं लागलं. तो पहिलं मला घरी सोडणार होता, पण मीच म्हटलं त्याला, तू तुझ्या बायकोजवळ जा म्हणून. मग काय, आता थांबले बसची वाट पाहत. आजी, दुसऱ्या कोणाला तरी बोलवा ना तुम्हाला घरी घेऊन जाण्यासाठी. यावेळी बसमध्ये खूपच गर्दी असते. तुम्हाला बसमध्ये चढूनही नाही देणार कोणी. अगं, नातू आहे माझा, पण त्याला कुठे असतो इतका वेळ बोलवून घ्यायला. शालू वैतागून आनंदीजवळ येत म्हणते, आनंदी, अगं चल की आता निघूयात. शालू, त्या आजी कशा जाणार एकट्या घरी? त्यांचा कार ड्रायव्हर त्यांच्या घरी गेला. आपण घरी निघून गेलो तर आजी इथे एकट्याच राहतील. आनंदी म्हणाली, आजी, तुम्ही तुमच्या नातवाला कॉल करून बोलवून घ्या ना.
तुम्ही सुखरूप इथून जा तोपर्यंत थांबते मी इथे तुमच्यासोबत. नको ग, त्याला खूप कामं असतात, तो खूपच बिझी असतो. असं केव्हाही त्याला फोन नाही करू शकत मी. पण तुम्हाला इथे एकट्यांना ठेवून जायला माझं मन मानत नाही. ती म्हणाली, बरं ठीक आहे, तू टॅक्सी कर, मला माझ्या घरी सोडा, त्यानंतर तुम्ही तुमच्या घरी जा. मी पैसे देते टॅक्सीचे. आजी म्हणाली, तुम्ही तुमचे पैसे द्या, आमचे पैसे आम्ही देऊ. आनंदी म्हणाली. शालू मात्र आनंदीवर भलतीच रागावलेली. ए सोशल वर्कर, बस कर की आता तुझी समाजसेवा. पोटात कावळे ओरडताय तिथे माझ्या. घरी जाऊन जेवण बनवून मग खायचं आहे आपल्याला, हे आहे ना तुझ्या लक्षात? हो शालू, आहे ग माझ्या लक्षात. चल आपण टॅक्सीने जाऊयात. आजीला त्यांच्या घरी सोडून मग आपण आपल्या घरी जाऊ. शालूच्या मनात नसतं, पण आनंदीसाठी ती आजीला त्यांच्या घरी सोडायला तयार होते. आजी टॅक्सीत बसतात, त्या दोघीसुद्धा बसतात. तुम्ही दोघी कुठे राहता? दोघीच राहता का तुम्ही? आणखी काही मुद्द्यांवर त्यांच्यात बोलणं होतं. आजी म्हणतात, आता घरी जाऊन जेवण करण्यापेक्षा तुम्ही माझ्या घरी चला, जेवण करून निघा. नाही नको आजी, त्या बोलतात. आजी खूप आग्रह करतात त्या दोघींना जेवणासाठी, पण त्या नकोच बोलतात. तुमची नावं तरी सांगा मुलींनो. आजी, माझं नाव आनंदी आणि हिचं नाव शालू. ही माझी मैत्रीण. आम्ही दोघी नवीनच आहोत मुंबईत. मागच्या आठवड्यापासून जॉबवर हजर झालोय. कुठे जॉब करता तुम्ही दोघी? आजी विचारतात त्यांना. आम्ही कारखानीस इंडस्ट्रीमध्ये जॉब करतो. काय? आजी मोठ्याने म्हणाल्या. त्यांच्या बोलण्यात आश्चर्य आणि आनंद दोन्ही होतं. कारखानीस इंडस्ट्रीमध्ये जॉब करतात या मुली ते ऐकून आजी मनातल्या मनात हसून खुश झाल्या. आनंदी, शालू, खरंच आज तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. मला तुम्ही मदत केली, माझी विचारपूस केली, त्यासाठी धन्यवाद. आनंदीचा मोबाईल नंबर आजीने घेतला. आनंदीनेही आजीचा नंबर घेतला. आता आजी म्हणाल्या, तुम्ही दोघीच मुली मुंबईसारख्या शहरात राहता. तुम्हाला कधी काही प्रॉब्लेम झाला तर मला निसंकोचपणे सांगा, मी तुमची मदत करीन. हो आजी बोलून त्या आता टाटा बाय बाय करून निघाल्या तिथून. आनंदी आणि तिची मैत्रीण शालू रोज ऑफिसला येत होत्या. त्यांचं काम करून त्यांच्या कामाची अपडेट देऊन पुन्हा घरी जात होत्या. असंच 20 ते 25 दिवस त्यांचं रुटीन चालू होतं. हाय केतकी, हाऊ आर यू? आनंदी केतकीच्या जवळ येत म्हणाली. केतकी खाली पाहून काम करत होती. काय ग केतकी, आज तुला आल्या आल्या रमेश सरांनी जास्त काम दिलेलं दिसतंय, आनंदीने विचारलं. आज केतकी आनंदीला नेहमीपेक्षा गंभीर वाटले, म्हणून तिला बोलतं करण्यासाठी आनंदी बोलत होते. आज कंपनीत बॉस आलेत. आनंदी, शांत राहा, तू तुझ्या डेस्कवर जाऊन काम कर, नाहीतर हेमा मॅडमचा ओरडा मिळेल. त्यांनी तुला असं माझ्याशी बोलताना पाहिलं तर. बॉस आलेत? आनंदीही आता मोठे डोळे करून म्हणाली. मनात तरीच ऑफिसमध्ये वातावरण खूपच गंभीर दिसत आहे. आज मला आल्या आल्या काहीतरी चेंज असल्यासारखं वाटलंच. तेवढ्यात रमेश आनंदीला एक फाईल कंप्लीट करायला देत म्हटला, ही फाईल कंप्लीट कर दुपारपर्यंत. आज भलतीच शांतता होती ऑफिसमध्ये. दुपारनंतर आनंदी, मॅडम, तुम्हाला रमेश सरांनी सकाळी दिलेली फाईल कंप्लीट झाली का? पिऊनने विचारलं. हो झाली ना, आनंदी म्हटली. बरं, रमेश सरांनी फाईल कावेरी मॅडमना द्यायला सांगितली आहे. पिऊन सांगून निघून गेला. त्यानंतर ती फाईल घेऊन आनंदी कावेरी मॅडमच्या केबिनजवळ आली. मे आय कम इन मॅडम? येस कम इन, कावेरी म्हटली. तशी आनंदी आत केबिनमध्ये आली. कावेरी मॅडमने फाईल चेक केली आणि ही फाईल रमेश सरांना नेऊन दे म्हटलं. आनंदी ओके ठीक आहे मॅडम म्हणून निघाली. तेवढ्यात तिची नजर समोरच्या केबिनवर पडली. धैर्य कारखानीस CEO ठळक अक्षरात लिहिलं होतं तिथे. ते वाचलं त्याने आणि मनातल्या मनात म्हणाली, धैर्य नावाच्या कितीतरी व्यक्ती असतील. स्वतःशीच बोलून मनातील विचार झटक्यात झटकून पुढे गेले. पण आता धाडकन समोरून येणाऱ्या एका मुलीला धडकली तशी आनंदीच्या हातातून फाईल खाली पडली. कोण आहेस ग तू? तुला पुढे बघून चालता येत नाही का? बोलून तिने आनंदीच्या सणसणीत कानाखाली ठेवून दिले. आनंदी गालावर हात ठेवून तिच्याकडे पाहू लागली. सॉरी बोलण्या इतके मॅनर्स नाहीत का तुझ्याकडे? ती मुलगी बोलली. आनंदी सॉरी मॅडम बोलून पटकन तिथून निघून गेली. ती आता रमेशच्या केबिनजवळ आली.
मे आय कम इन सर? यस कम इन. तशी ती आत आली. कावेरी मॅडमनी ही फाईल दिली आहे तुम्हाला द्यायला. आनंदी हातातील फाईल टेबलवर ठेवत म्हणाली. मिस आनंदी, ऑफिसचं काम समजून घेताय ना? ती नवीन आहे ऑफिसमध्ये म्हणून रमेश सरांनी तिला विचारलं. आनंदी होकारार्थी मान डोलवत म्हणाली. काही आणलं तर कावेरी मॅडम आहेत त्यांना विचारून काम शिकून घ्या. रमेश सर म्हटले. ती यस सर म्हणून त्याच्याकडे न पाहता खालीच पाहत होती. ती खूपच अपसेट होती आता. तिची काही चूक नसताना हेमाने तिच्या कानाखाली मारलेली म्हणून. आनंदी मॅडम, काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? रमेशने विचारलं. नाही सर, ती म्हणाली. तसं त्याने पुन्हा तिच्याकडे पाहिलं. तिच्या गोऱ्या गालावर हेमाच्या बोटांचे ठसे उमटलेले. इफ यू डोंट माइंड मिस आनंदी, तुमच्या गालावर काय झालं? कोणी मारलं का तुम्हाला? रमेशने विचारलं. काही नाही, आनंदी म्हटली आणि रमेश सरांच्या केबिन बाहेर पडली. रमेशने कोणाला तरी कॉल केला आणि म्हणाला, ताबडतोब CCTV कॅमेरे चेक करा आणि ऑफिस स्टाफमध्ये कोणी असं वागण्याची हिंमत केली असेल तर त्याला ताबडतोब कामावरून काढून टाका. रमेश सर काही वेळ फोनवर बोलत होते. आनंदी तिच्या डेस्कवर येऊन बसली. आता कामात अजिबात लक्ष नव्हतं लागत तिचं. माझी काही चूक नसताना त्या मुलीने मला का मारलं? कोण होती ती मुलगी? आनंदी विचार करत होती. काय झालं आनंदी? मगाशी तू ठीक होतीस, आता का एवढी शांत आहेस? शालूने विचारलं. नाही, काही नाही, आनंदी म्हटली. तसं शालूने लॅपटॉपमधील लक्ष हटवून आनंदीकडे पाहिलं. आनंदी, तुझा गाल कोणी केली एवढी हिंमत? शालूने मोठ्याने विचारलं. शालू, अगं शांत राहा. किती मोठ्याने बोलतेस तू? सर्व आपल्याकडेच पाहत आहेत, आनंदी म्हटली. आधी मला सांग, तुझ्या कानाखाली कोणी मारली? शालूने रागाने विचारलं. आता तिथे अक्षरशः गोंधळ घातलेला शालूने. त्यामुळे सर्व स्टाफ हातातील काम टाकून त्या दोघींकडे पाहत होता. इकडे रमेश सरांना कळलं. CCTV फुटेज पाहिल्यावर आनंदीच्या कानाखाली हेमा मॅडमनी दिली ते. पण हेमा मॅडम म्हणजे त्या सरांच्या रिलेटिव्ह आणि हेमा बोलताना बोलायची, सांगायची सगळ्यांना की ती धैर्य सरांची गर्लफ्रेंड आहे म्हणून. ऑफिसमध्ये हेमा मॅडमच्या नादी कोणी लागत नसे. हेमाने असं वर्तन केलं म्हटल्यावर रमेश सरही काही न बोलता शांत झाले. पण शालू म्हणाली, या ऑफिसमध्ये एम्प्लॉईना अशी वागणूक दिली जाते? आनंदी, बोल ना, कोणी मारली तुझ्या कानाखाली? शालू पुन्हा पुन्हा आनंदीला विचारत होती. त्या ऑफिसमध्ये कधीच इतका गोंधळ नव्हता झाला आणि आज चक्क बॉस केबिनमध्ये असताना इतका गोंधळ. मोहिते केबिनमध्ये या, त्याने कॉल करून मोहितेला बोलवून घेतलं. बाहेर काय गोंधळ चालू आहे? त्याने विचारलं. सर, आनंदी नावाची कोणी एम्प्लॉई आहे, तिच्या कोणीतरी कानाखाली मारली. आनंदी नाव ऐकताच त्याला मनात घर करून असलेल्या आनंदीची आठवण झाली. नाही, ती इथे कशी असेल? तो स्वतःची समजूत काढत मनात म्हणाला. माझ्या ऑफिसमध्ये एम्प्लॉईसोबत असं वागण्याची हिंमत कोणी केली? तो अतिशय चिडून मोहितेला विचारत होता. आता मोहितेला तर माहीत नव्हतं. तो खाली मान घालून शांत उभा राहतो. पण धैर्य न राहून ऑफिस स्टाफमध्ये आनंदी नावाची कोण मुलगी आहे ते पाहण्यासाठी त्याच्या केबिन बाहेर पडतो. सर, तुम्ही स्वतः कशाला जात आहात? मी पाहतो, मी हँडल करतो सर्व, मोहिते म्हणाला. पण तो झपाझप पावलं टाकत ऑफिस स्टाफ एकत्र जमलेला असतो तिथे येतो. ऑफिसमध्ये काम नाही का? काम सोडून काय चाललंय इथे? तो त्याच्या कठोर आवाजात म्हणाला. तसा आवाजाच्या दिशेने सर्वांनी वळून पाहिलं. बॉसना समोर पाहून सर्वच आपापल्या डेस्कवर जाऊन बसले. आनंदीचे रडून डोळे लाल झालेले. बॉस आले म्हणून तिच्या डेस्कवर बसली. तिची त्याच्याकडे पाठ होती आता, त्यामुळे तो तिला नाही पाहू शकला. कोणाची एवढी हिंमत ऑफिस एम्प्लॉईवर हात उचलण्याची? धैर्याने विचारलं. पण सगळेच शांत. मोहितेही आलेला आता तिथे. मोहिते, कोण मुलगी आहे ती? तिला विचारा, कोणी केले तिच्यासोबत असं? मोहितेलाही माहीत नव्हतं कोण मुलगी आहे ती ते. त्याने आत्ताच काही वेळांपूर्वी स्टाफकडून ऐकलेलं असतं. बॉस, आनंदी नाव आहे त्या मुलीचं.
त्याची मात्र आनंदी नावाची मुलगी कोण आहे तिला पाहण्यासाठी उत्सुकता शिगेला पोहोचलेली. मोहिते लवकर करा, माझ्याजवळ वेळ नाहीये तसा. मोहिते मिस आनंदी प्लीज समोरासमोर या लवकर. तशी ती घाबरत हळूच उठून ती खाली पाहत त्या दोघांसमोर येऊन उभी राहते. तिला पाहून तो तर तिच्याकडे पाहतच राहतो. आनंदी इथे माझ्या ऑफिसमध्ये जॉब करते, तो मनात विचार करतो आणि क्षणात तिच्या जवळ येऊन तिचा चेहरा ओंजळीत पकडतो. आनंदी, तो म्हणतो आणि तिच्या गालावर उमटलेले बोटांचे ठसे पाहू लागतो. तसं ती नजर वर करून त्याच्याकडे पाहते. तुम्ही? ती म्हणते. आनंदी, हो मीच, घाबरू नको, मी आहे तुझ्यासोबत, तो म्हणतो. तशी ती पटकन त्याला मिठी मारते. तोही तिला मिठीत घेतो. दोघांना कसलंच भान नव्हतं. एकमेकांना समोर पाहून त्यांना त्यांच्या मनातील भावनांना आवर नव्हता घालता आला. इतके दिवस मनात दडपून ठेवलेल्या भावना आता तीव्र गतीने बाहेर पडल्या. दोघांविषयी ओढ मनात आधीपासूनच होती, फक्त समोर येणं गरजेचं होतं. आता ते समोरासमोर आल्यावर हरवलेच ते एकमेकात, कसलाच विचार न करता. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.